1983 सालापासून हा राष्ट्रीय पुरस्कार लोकमान्यांच्या नावाने हा देण्यात येतो आहे. कैलासवासी जयंतराव टिळक यांनी या पुरस्काराला सुरुवात केली होती. ज्या लोकांचं कॉन्ट्रिब्युशन, ज्या व्यक्तींचं कॉन्ट्रिब्युशन भारताच्या जडणघडणीत आहेत आणि ज्यांनी जागतिक पातळीवर कार्य केलं आहे, अशा लोकांना लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. 1 ऑगस्टला जेव्हा लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असते तेव्हा या कार्यक्रमाचं नियोजन दरवर्षी केलं जातं. SM जोशी हे पहिले मानकरी होते आणि त्यानंतर विविध क्षेत्रातल्या लोकांचा सन्मान हा पुरस्काराच्या माध्यमातून केला गेला आहे. मग ते इंदिराजी असतील, डॉक्टर शंकरदयाल शर्मा, डॉक्टर मनमोहन सिंग, मागच्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना दिला होता. सायंटिस्टला दिला आहे वेगळ्या केस सिवन असतील, अविनाश चंदर, सुभैया अरुणन, डॉक्टर TC थॉमस, इंडस्ट्रियलिस्ट राहुल बजाज, NR नारायण मूर्ती, बाबा कल्याणी, डॉक्टर सायरस पूनावाला, कोकण रेल्वेचे E श्रीधरन, सॅम पित्रोडा, वर्गीस कुरियन, प्रकाश आमटे, बाबा आमटे, स्वामीनाथन, अशा वेगळ्या क्षेत्रात ज्यांनी कार्य केलं आहे जागतिक पातळीवर, अशा लोकांचा सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून केला जातो. यंदाच्या वर्षी सुधा मूर्तीजींचा सन्मान हा टिळक पुरस्कार देऊन केला जाणार आहे. त्या सर्व ट्रस्टीजच्या पुढे एकमताने त्यांचं नाव आलं. त्यांचं लिटररीच्या माध्यमातून त्यांनी केलेलं कॉन्ट्रिब्युशन, त्यांची अनेक नॉवेल्स, बुक्स हे अतिशय फेमस झालेली आहेत. सोशलीसुद्धा अंडर प्रिव्हिलेज लोकांसाठी त्यांचे एन्डिवर्स खूप मोठे राहिलेले आहेत आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य त्यांनी हातात घेतली आहेत. अनेक गोरगरिबांची मदत केली आहे. मग त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी त्यांना मदत केली असेल, त्यांच्या गरिबीकरता असेल, घरं बांधून देण्यात आली आहेत. असे वेगळे कार्यक्रम हे सुधा मूर्तीजींनी त्यांच्या हातात घेतले आणि जागतिक पातळीवर एक आदर्श असा त्यांनी ठेवलेला आहे. पहिल्यांदी त्या टेल्कोमध्ये जेव्हा होत्या टाटा मोटर्समध्ये, तेव्हा पहिल्या महिला इंजिनियर म्हणून तिकडे त्यांनी एक डोर्स ओपन केले होते आणि जेंडर बायसच्या याच्यात त्यांनी पत्रसुद्धा लिहिलं होतं तेव्हा त्यांना की, आणि अनेक सर्व महिलांपुढे ते एक उदाहरण झालं की तुम्ही काम कसं करायला पाहिजे. आणि हा सर्वच विचार डोळ्यासमोर ठेवून स्वतः अतिशय साधं राहून एवढ्या मोठ्या उंचीवर इन्फोसिस आणि सगळ्या माध्यमातून काम करताना इतके डाऊन टू अर्थ राहून सगळ्यांचं एवढं सोशली काम त्या करतात. आणि त्यामुळे टिळक स्मारक ट्रस्टच्या सर्व ट्रस्टीजनी ठरवलं की यंदाच्या वर्षी सुधा मूर्तीजींना हा पुरस्कार देण्यात यावा. आणि ही पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे की 2004 साली त्यांचे पती NR नारायण मूर्तीजींनासुद्धा हा पुरस्कार दिला गेला होता आणि यंदाच्या वर्षी श्रीमती सुधा मूर्तीजींना हा पुरस्कार दिला जातो. दिल्लीला यावेळेला इलेक्शन झाल्यावर अधिवेशन पहिलंच ते आहे आणि त्यांचीसुद्धा राज्यसभेवर निवड करण्यात आलेली आहे. म्हणून त्यांनी यावेळेला विनंती केली होती की त्यांना ते अटेंड करायचं आहे पहिलंच असल्यामुळे, तर दिल्लीला हा कार्यक्रम 1 ऑगस्टला करण्यात येईल का. आणि पुण्यतिथीच्या दिवसाचा ते एक वेगळं महत्त्व असतं, म्हणून मग ते पुण्यात मग नाही करता आलं आणि त्यामुळे आम्ही दिल्लीत त्यांची विनंती सगळ्यांनी स्वीकारली आणि दिल्लीत महाराष्ट्र सदनला त्यांचा जो बँक्वेट हॉल आहे तिकडे संध्याकाळी 6:30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सन्माननीय शरद पवार साहेब हे प्रमुख पाहुणे आहेत. त्याचबरोबर सन्माननीय छत्रपती शाहू महाराज आणि सन्माननीय रमेश चेन्नितला साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून तिथे उपस्थित राहणार आहेत.